बहुजन वंचित आघाडीची सभा सध्या रत्नागिरीमध्ये सुरू आहे। प्रकाश आंबेडकर सभेला उद्देशून भाषण करतायत। थेट जाऊया सभेमध्ये। कोणाला श्रीमंत व्हायचं आहे म्हणून नुसतं श्रीमंती वाढवायची आहे म्हणून तुम्ही पाणी घेऊन जाताय, कोणासाठी घेऊन चाललाय? सामान्य माणसासाठी घेऊन जाणार असाल तर माझा विरोध नाही, पण इथल्या कारखानदारासाठी घेऊन जाणार असाल तर माझा ठामपणे विरोध आहे। आणि मग इथल्या पोलिसाशी दोन हात करावे लागले तरी माझी असताना तो हेही म्हणतोय की माझं खनिज मी जाऊ देणार नाही। तुम्ही खनिजातून काही निर्माण करणार असाल तर मी तुमच्या बरोबर आहे। खनिजातून तुम्ही काय निर्माण करणार असाल तर मी तुमच्या बरोबर आहे आणि इथे उत्खनन करून द्यायला मी तयार आहे। पण खनिजाच्या नावाखाली माझ्या इथली माती घेऊन जाणार, ती एक्सपोर्ट करणार आणि कोणीतरी श्रीमंत होणार असेल तर त्याला माझा असणारा विरोध आहे। पण इथली पोलीस आली, मिलिटरी आली तरी चालेल, मी त्याच्याशी दोन हात करायला तयार। म्हणजे मध्य भारतातला माणूस या देशाची संपत्ती विकल्या जाऊ नये, त्या देशाच्या संपत्तीतून अजून संपत्ती निर्माण झाली पाहिजे या मताचा आहे। पण कोकणामध्ये मी असं बघतोय की संपत्ती गेली काय आणि राहिली काय मला काही घेणं देणं नाही अशी असणारी परिस्थिती। मला माहित आहे बॅरिस्टर अंतुले एकदा असताना म्हणाले होते की मला पुन्हा 5 वर्ष जर मिळाली तर कोकणाचं मी कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती। सगळ्यांनी टिंगल केली, त्या काळी सगळ्यांनी अंतुलेची टिंगल केली। पण शिकलेला माणूस असल्यामुळे, जग फिरला असल्यामुळे त्याला कोकणाची ताकद ह्याची जाणीव, कोकणाच्या ताकदीची त्याला जाणीव, आणि म्हणून तो म्हणाला की मी कोकणाचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही। इथले अनेक खोत कॅलिफोर्नियामध्ये आहेत, मी त्यांना असताना विचारतो कॅलिफोर्नियामध्ये फॅक्टरी आहे का एवढं सांगा। प्रदूषण करणाऱ्या फॅक्टरी आहेत का? तर नाही। पण कॅलिफोर्नियातल्या प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न आपण बघितलं, प्रत्येक माणसाचं दर महिन्याचं दरडोई उत्पन्न आपण बघितलं तर ते 2 लाख रुपये आहेत। ते 2 लाख रुपये आहेत। याचं कारण की जी आपली परिस्थिती, जी कोकणातली परिस्थिती, तीच कॅलिफोर्नियातली परिस्थिती।